आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता, तर काही भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट। पश्चिम कोकण, पश्चिम महाराष्ट्र यासह दक्षिण कोकण, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। नाशिकच्या लासलगावमध्ये पुढील 7 दिवस कांद्यांचे लिलाव, तर बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहणार। 2 एप्रिलपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत होणार। कल्याणमध्ये भर उन्हात जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं आयोजन। उन्हामध्ये मुलांना चक्कर येत असल्याचा पालकांचा आरोप। दरम्यान प्राथमिक सुविधांचा अभाव असल्यामुळे पालक संतप्त, चौकशी करून कारवाई करण्याचीही मागणी। IRS सचिन मोटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या प्रकरणाची गंभीर दखल। सहपोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून या चौकशीचे आदेश, तर गोपीचंद पडळकरांनी केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। डॉक्टर जयसिंगराव पवार हे आचार्य अत्रे तसंच कोल्हापूर भूषण पुरस्कारानं सन्मानित। नदीपात्रातील जलपर्णीपासून होणारं प्रदूषण थांबवा, रयत क्रांती संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन। इगतपुरीच्या झुगरेवाडीतील आदिवासी पाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। TV9 मराठीच्या बातमीनंतर गावामध्ये टँकरद्वारे आता पाणी पुरवठा। पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरनंच पाणी पुरवठा होणार, प्रशासनाची माहिती। बुलढाण्यामध्ये पोस्ट ऑफिस उडवण्याच्या धमकी प्रकरणी पोलिसांकडून तपासणी। 25 मार्चला राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये आला होता धमकीचा ईमेल। कुठलाही धोका नसल्याचा आता पोलिसांचा निर्वाळा। महाराष्ट्रामध्ये अवकाळीमुळे अनेक ठिकाणी अवकाळीचा हा फटका बसलाय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूयात। सिंधुदुर्गात गारांसह अवकाळी पाऊस। कसाल भागामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी, तर वाढत्या उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। सिंधुदुर्गातील कणकवलीच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर विजेच्या कडकडाटात गारपिटीसह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शिल्लक असलेलं आंबा आणि काजू पीक आता धोक्यात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजामधील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर तालुक्यातल्या काही भागांमध्ये गारपीट। अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले। अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान। हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपयांची मदत जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा, तर फळपीक विमा काढणाऱ्यांना अधिक मदत मिळणार। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या गारपिटीमुळे मोठं नुकसान। पापरी गावामध्ये द्राक्ष बागेचं मोठं नुकसान होऊन द्राक्षाचे घड जमिनीवर पडले। सोलापुरात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाची बाग भुईसपाट, शेतकरी आर्थिक संकटात। गडचिरोलीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस विक्री खरेदी बंद पडल्यामुळे कापूस विक्रेते मोठ्या संकटात। जालना जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर सुद्धा युद्धाचा परिणाम, तर टोमॅटोची निर्यात थांबली। भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचा संताप। तब्बल 25 क्विंटल टोमॅटो शेतकऱ्यांनी फेकून दिले। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये बंद ठेवल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघर्ष संघटना आक्रमक। बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर कमी दरानं शेतमाल विकण्याची वेळ। उपनिबंधकांकडे निवेदन देत बाजार समिती तात्काळ सुरू करण्याचीही मागणी।